हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जा, अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी, केलेल्या कमेंटसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते. तर मी ना 2 ते 3 दिवस झाले ही बाजरी मस्त छान उन्हामध्ये ना वाळवायला टाकलेली होती. कारण मागच्या वर्षाची होती ती आणि अजून एवढी शिल्लक आहे म्हटल्यावर आणि उन्हाळा असला की तिचा वापर काही होत नाही. तर त्यामुळे तिला मी वाळवायला टाकलेली होती टेरेसवरती. 2-3 दिवस छान मस्त उन्हामध्ये वाढलेली होती आणि आता व्यवस्थित पाकडून वगैरे मी तिला ठेवलेली होती आणि डब्यामध्ये भरून ठेवत आहे. कारण आता अजून एवढी जास्त म्हणजे 7 ते 8 किलो तरी असेलच ती आणि इतकी जास्त आम्ही खात नाही. एखादा किलो दळली तर ती मला महिनाभर म्हणजे पुरतं पीठ तिचं. तर अजून बरेच दिवस ती चालेल. त्यामुळे मग व्यवस्थित स्वच्छ वगैरे करून अशा पद्धतीने आपल्या प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये जर धान्य वगैरे भरून ठेवलेलं असलं ना, तर कीड लागत नाही धान्याला, चांगली राहते व्यवस्थित असं. तर त्याच्यात मी स्वच्छ करून परत ठेवून दिलेली आहे एकदा. आधी केलेलंच होतं, पण म्हटलं अजून किती दिवस ती पुरते आणि काय नाही, त्यासाठी स्वच्छ करून व्यवस्थित ठेवलेली बरी. आता इथून पुढे तर पाऊस वगैरे चालू झाला की मग काही वाळवायचं काही वेळच मिळणार नाही, कारण पाऊसच असतो खूप जास्त. आणि संध्याकाळी कसं वातावरण थोडं वारा वगैरे चालू होऊन जातो ना, त्यामुळे असं पावसासारखं वातावरण संध्याकाळच्या टायमिंगला वाटत असतं. त्यामुळे काढून आणली आणि भरून डब्यामध्ये ठेवून दिलेली बरी म्हटलं, कारण रात्रीच्या वेळेस अचानक जर पाऊस वगैरे आलाच तर परत प्रॉब्लेम होईल म्हणून. काही दिवसांपूर्वीच ना फालुद्याचं पाकीट आणून ठेवलेलं होतं मी. ते घरामध्ये पडलेलं होतं. तर म्हटलं आता चला मुलंही जाणार आहेत, तोपर्यंत फालुदा आपण बनवून घेऊयात, कारण आवडतो मुलांना खूप जास्त. तर ते मी सकाळीच बनवून फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं आणि संध्याकाळी मग आम्ही ते घेतलेलं होतं. तर जरा घट्टच झालं ते माझ्याकडून आणि फ्रीजमध्ये ते जरा जास्त वेळ राहिल्यामुळे अजूनच घट्ट झालं. पण छान झालेलं होतं, चवीला मस्त झालेला होता. त्यानंतर मग आम्ही मस्त छान फालुदा वगैरे खाल्ला दुपारच्या वेळेला आणि त्याच्यावरती आईस्क्रीम वगैरे काही आणली गेलेली नव्हती त्याच्यासोबत खाण्यासाठी. तर पण चला तरीसुद्धा छान मज्जा आलेली होती, कारण संध्याकाळी मला बरंचसं काय काय स्वयंपाकाचं अजून खूप जास्त होतं माझ्या मागे. त्यामुळे मग मी तेवढाच त्यांना बनवून देऊन दिलेलं होतं. म्हटलं चला आता आईस्क्रीम स्किप करूया, कारण संध्याकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करायचा होता आणि ह्या दोघांना घेण्यासाठी घरचे येणार होते. सोनूला घेण्यासाठी त्याचे पप्पा आणि भाऊ वगैरे वहिनी हे पण येणार होते. तर त्यासाठी मी सकाळीच अगोदर ना पुरणाचा स्वयंपाक होता आणि खूप जास्त गरम वगैरे होतं संध्याकाळी, तर पुरण किंवा आपला मसाला सकाळीच करून ठेवलेला होता, कारण संध्याकाळी तितकं जास्त तामझाम राहणार नाही किंवा फजितीही होणार नाही स्वयंपाकाच्या वेळेस. पटकन रस वगैरे बनवून झाला किंवा पुरणपोळ्यांची कणिक पीठ मळून झालं, रशी केली की झालं. तर तेवढंच आणि जास्त वगैरे काही बनवायचं नव्हतं. एवढंच तळण वगैरे मी काहीच बनवलेलं नव्हतं. फक्त आमरस तेवढा बनवला आणि पुरणपोळ्या, रशी भात वगैरे एवढंच बनवायचं होतं. तर त्यासाठी आधी फ्रीजमध्ये म्हटलं आंब्याचा रस वगैरे करून फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे थंड होऊन जाईल जेवणापर्यंत. आणि त्यानंतर मग पुढची तयारी. तोपर्यंत भाऊ आणि वहिनी आलेलेच होते आणि भाऊ मुलांसाठी काय काय खायला वगैरे घेऊन आलेला होता. तर ते म्हटलं यांना देते मुलांना आधी, परत जेवणाला टाईम झाला की मग परत जेवणार नाही. त्याआधी त्यांना देऊन दिलेलं होतं. तर हे काय होतं त्याचं नाव मला काही माहीत नाही आहे. तुम्हाला माहिती असेल तर तसं सांगा. नवीनच मी पहिल्यांदा बघितलं, प्रशांत कॉर्नरमधून त्याने आणलेलं होतं. हे अशा पद्धतीचे रोल आहेत ते केलेले, त्याच्यामध्ये भाज्या वगैरे, जसं आपला चायनीज वगैरे असतं ना फ्रँकीचा रोल वगैरे, तसंच काहीसं होतं ते. तर ते त्यांना दिलं आणि ह्या कुकीज आणलेल्या होत्या मुलींसाठी खाण्यासाठी असंच. तर ते सगळं त्यांना दिलं आणि त्यांनी मग कॅरम खेळता खेळता हे सगळं खाणं जे आहे ते एन्जॉय केलेलं होतं. दिवस उगवल्यापासून तर संध्याकाळ होईपर्यंत हा कॅरमचा, भांड्यांचा, कुंड्यांचा इतका जास्त पसारा जो आहे ना, तो या दोघांचा होता. तर काय सांगू तुम्हाला, सारखं कॅरम, कॅरम. नाहीतर मग भांडी, कुंडी खेळणं, इकडे घर बनवणं. मागे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेअर केलेलंच होतं. आणि लहानपण ठीक आहे तेवढंच आपण, नाहीतर मुलं इकडे-तिकडे फिरण्यापेक्षा उन्हामध्ये किंवा काही असं घरातले खेळ जे आहेत त्या आठवणीत शेवटी राहून जातात. लहानपणाच्या काही आठवणी असतात आपल्या त्या. तर ते खेळणं त्यांचं दिवसभर चालूच असतं काही ना काही. आणि त्यानंतर मग मी परत स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती.
तर रशी बनवायची होती. मसाला तर सकाळीच झालेला होता करून पुरण वगैरे सगळं काही. तर नुसतं आपल्याला मसालाच तेलामध्ये मला परतवून घ्यायचा होता आणि आपलं पुरणाचं पाणी टाकायचं होतं. आम्ही रशी म्हणतो याला. आता आंब्यांचं सीझन असलं म्हणजे कोणी पाहुणे वगैरे येणार असले, काही असलं तर आपला तोच ऑप्शन असतो, पुरणपोळी बनवा, आंब्याचा रस बनवा. हेच सगळं जेवण जे आहे ते पाहुण्यांसाठी करत असतो आपण. आणि माझ्या घरी तरी पुरणपोळीचा स्वयंपाक आणि आंब्याचा रस वगैरे हे खूप जास्त प्रमाणामध्ये बनतं. पण ह्या वर्षी आम्ही पुरण मी टाकलेलंच नव्हतं, कारण आखाजीलाही मी इथं नव्हती, गावीच होती आणि काही केलंच गेलं नाही. रस मात्र तेवढा होतो आणले आंबे, की फक्त पुरण वगैरे काही मी यावर्षी केलेलंच नव्हतं. आता यावर्षी पहिल्यांदा पुरणपोळी आणि आंब्याचा रस म्हणजे हे दोघं. तर असं जेवण जे आहे ते आज बनवायचं होतं आणि घरात सगळ्यांना आवडत असल्यावर आपण करतोही. रशी वगैरे माझी बनवून झालेली होती आणि त्यानंतर मग कणिक वगैरे मळली, भात लावला आणि मग पुरणपोळ्या करायला घेतलेल्या होत्या. स्वयंपाकाचं पुरणाचा जर असला सकाळी थोडंफार झालेलं असलं, की संध्याकाळी पटकन होऊन जातो किंवा भांड्यांचा पसारा वगैरे सुद्धा कमी निघतो. कारण पुरण झाल्यानंतर सकाळी कुकर वगैरे जे काही होतं ते सगळं काही आपण धुवून स्वच्छ करून ठेवलेलंच असतं आणि थोडं स्वयंपाक वगैरे झाला संध्याकाळी, की भांड्यांचा पसारा मग कमीही निघतो. आणि कसं कोणी आलं ना तर तेवढंच थोडा वेळ मग आपल्याला गप्पा वगैरे मारायला म्हणा किंवा काही भेटतो. आणि कोणी यायच्या आधी तर मला तरी माझा स्वयंपाक वगैरे झालेला असला ना, की मग जरा रिलॅक्स असतं. कारण कोणी घरात आलं, की परत त्यांच्याशी बोलणं वगैरे काही होत नाही. थोडीफार पूर्वतयारी आपली झालेली असली की. तर ते झालेलं होतं आणि आता पुरणपोळ्या बनवायला घेते. आता ना मागे तुम्हाला सांगितलंच मी, की दळण दळायला ठेवलेलं होतं, तर पीठ जरा जाडसरच मळून दिलेलं होतं आणि ते परत मी याच्याने चाळून घ्यायला पाहिजे होतं, कापड वगैरे असं गुंडाळून टोपलीला. तर मी तसं काहीच केलं नाही आणि डायरेक्ट कणिक मळून घेतलेली होती, प्रत्येक वेळी जशी मळते तशी. त्यामुळे यावेळेस पुरणपोळ्या जास्त काही टम्म अशा फुगल्या नव्हत्या, म्हणजे व्यवस्थित झालेल्या, काही तुटल्या वगैरे नाही. पण तरीसुद्धा मी जर कापड वगैरे गुंडाळून पीठ गाळून घेतलं असतं ना एखाद्या टोपाला, तर मग अजून छान आल्या असत्या. कारण जाडसर पीठ मळलेलं असलं, की जरा आपल्या पुरणपोळ्या त्याच्यातून पुरण थोडं बाहेर येतं. तर तसं होत होतं जरा आजच्या दिवशी. इतक्या काही व्यवस्थित जमल्या नव्हत्या पुरणपोळ्या. म्हणजे माझ्या मनासारख्या काही झाल्या नव्हत्या. पण चला असू द्या. आता पुरणपोळ्या बनवायला घेतलेल्या. त्यातून एखाद्या वेळेस तुमच्याकडे जर असं जाडसर वगैरे पीठ दळलेलं असलं ना, तर मैद्याऐवजी आपण गव्हाचं पीठ एखादा कापड वगैरे गुंडाळून गाळून घेतलेलं असलं ना, तर छान होतात. तर तशा पद्धतीने करायला काही हरकत नाही आहे. तर चला आता इथे पुरणपोळ्या मी ते बनवून घेतलेले होते आणि वहिनीने लगेचच मुलांना जेवणं वगैरे वाढून दिलेले होते. कारण सगळ्यांनाच एकदाच हे करण्यापेक्षा मुलांचं जेवण आधी झालेलं असलं, की म्हटलं बरं होईल जरा. त्यासाठी इथं मी गरमागरम पुरणपोळ्या उतरवल्या आणि तसंच लगेच मुलांचं जेवण वगैरेही वाढून दिलेलं होतं. आणि इतकं जास्त गरम होतं, त्यातल्या त्यात पुरणाचा स्वयंपाक जर म्हटला ना आपण तर, आणि ही मुंबईची गरमी जर म्हणायला गेलं, तुम्ही जर इकडे असाल तर तुम्हाला माहीतच आहे की किती जास्त किचनमध्ये गरम होतं. जितका गॅस चालतो ना तितकं खूपच जास्त गरम जे आहे ना ते होत असतं. आणि पुरणाचा स्वयंपाक तर ह्या दिवसाचा नकोच वाटतो. पण आता सीझन आहे आंब्यांचं म्हटल्यावर आंबा रस, पुरणपोळी तर झालीच पाहिजे. तर तेच बघितलं तुम्ही, इतर वेळी माझ्या पुरणपोळ्या किती जास्त टम्म अशा फुगत असतात, पण ह्या वेळेस मात्र पुरणपोळ्या बघा कशा झालेल्या आहेत. तर इतक्या जास्त काही व्यवस्थित अशा झालेल्याच नव्हत्या मला मनासारख्या. नाहीतर मग बऱ्याचदा तुम्ही बघत असतात की किती टम्म अशा पुरणपोळ्या इतर वेळी माझ्या फुगत असतात. तर आता ही दुसरी उतरवलेली होती तीसुद्धा तशीच. तर हे सगळं कणिकेमुळे झालेलं असावं. काही वेळेला ना नवीन गहू असले ना तरीसुद्धा होतं, म्हणजे अशा मऊ लुसलुशीत आपण पुरणपोळ्या म्हणतो ना तशा काही झालेल्या नव्हत्या. पण चला स्वयंपाक वगैरे पूर्णपणे झालेलं होता आणि त्यानंतर मग सगळ्यांना जेवणं वगैरे वाढले आणि सगळ्यांनी मस्त छान असं जेवण वगैरे केलं. मस्त छान अशा रशी, भात, पुरणपोळी, रस अशा जेवणासोबत मी माझा व्हिडिओचा एंड करते. ताईंनो कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी